आदिपर्व भाग 167. चैत्ररथ पर्व सुरू. एकचक्र गावाचे रहिवासी समाधानाने आपापल्या निवासी परततात आणि पांडव आपलं अज्ञातवासातील जीवन चालू ठेवतात. पुढे जनमेजय राजा विचारतो, बकासुराचा वध केल्यानंतर ते शूरवीर पांडव पुढे काय करतात? वैशंपायन त्याला सांगतायत, अरे महान राजा जनमेजया, पांडव बकासुराला मारल्यानंतर त्या एकचक्र गावातच राहतात. त्या वास्तव्यात ते आपला वेदांगांचा अभ्यास चालू ठेवतात. त्यानंतर एके दिवशी एक थोर ब्राह्मण त्याच्या घराच्या मालकाकडे त्याच्या जागेचा ताबा घेण्यासाठी येतो, ज्या भागात पांडव राहत होते. तो यजमान ब्राह्मण त्याचं यथार्थ स्वागत करतो. त्यानंतर तो त्याला त्याच्या जागेतील एक भाग त्याला राहण्यासाठी देतो. तिथे त्यांचा त्या नव्याने आलेल्या ब्राह्मणाशी चांगला परिचय होतो आणि एके दिवशी ते बलशाली पांडव त्याला विचारतात त्याच्या भटकंतीतील अनुभव. तो विद्वान ब्राह्मण त्यांना त्याचे विविध विलक्षण अनुभव सांगतो. त्यात अनेक गावातील गोष्टी, राजांच्या गोष्टी, पवित्र ठिकाणं, तीर्थक्षेत्र अशा सगळ्या जगातील त्याचे बरे वाईट अनुभव तो दररोज सांगत असतो. तच त्यांचं भरपूर मनोरंजन होत असायचं. आणि एके दिवस तो ब्राह्मण पांचाल नरेश यज्ञसेन त्याच्या मुलीच्या स्वयंवराबद्दल पांडवांना बोलतो. त्यानंतर दृष्टद्युम्न आणि शिखंडी यांच्या जन्माबद्दलही सांगतो. त्याशिवाय पांचाळ नरेशाची मुलगी कृष्णा तिच्या विलक्षण जन्माची कहाणी पण सांगतो. त्या सगळ्या कथांमुळे पांडवांची त्यांच्याबद्दलची उत्सुकता इतकी वाढली की ते त्याला त्याच्याबद्दल आणखीन माहिती सांगण्यास सांगतात. ते त्या ब्राह्मणाला विनंती करतात की त्याने यज्ञसेनाचा मुलगा दृष्टद्युम्न आणि कन्या कृष्णा कसे जन्मले ते सांगावं. यज्ञकुंडातून कसा काय त्या कृष्णाचा जन्म झाला ते त्यांना समजेना. द्रुपदाचा मुलगा द्रोणाकडून सगळी धनुर्विद्या कसा शिकला, तसंच असं काय झालं म्हणून द्रोण आणि द्रुपद यांची मैत्री संपली. पुढे वैशंपायन सांगतात, अशा प्रकारे पांडवांनी विचारणा केल्यामुळे तो विद्वान ब्राह्मण त्यांना त्या सगळ्या गोष्टींची इत्थंभूत माहिती सांगू लागतो आणि अशा रीतीने आदिपर्वातील चैत्ररथ पर्वाचा 167वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 168. चैत्ररथ पर्व पुढे चालू. तो विद्वान ब्राह्मण सांगायला लागतो, त्या प्रदेशात जिथे गंगा नदी सपाट प्रदेशातून वाहू लागते तिथे एक महान ऋषी राहत होता. विवेकयुक्त अतितीव्र व्रतस्थ राहून असं तप तो करीत होता आणि त्याचं नाव होतं भारद्वाज. एके दिवशी गंगेच्या तटावर त्याचं नित्याचं अर्घ्य देण्यासाठी तो आला असताना तिथे त्याला एक अप्सरा जिचं नाव धृताची होतं त्या परिसरात रेंगाळताना दिसते. तो तिच्याकडे पाहत असताना नेमकं त्याच वेळी एका वाऱ्याच्या झुळकीमुळे तिच्या अंगावरील झिरझिरीत वस्त्र उडून जातं. तिला असं नग्न अवस्थेत तो पाहतो आणि त्याला कामदेव म्हणजे इंद्र पकडतो आणि त्याचं वीर्य स्खलन होतं. असं होण्याचं कारण भारद्वाजाचं ब्रह्मचर्य कृष्ण प्रकारातील होतं. त्या प्रकारच्या ब्रह्मचार्यास कामवासना नियंत्रित करण्यासाठी स्त्रियांपासून दूर राहायचं असतं. स्त्री दर्शन वर्ज्य असतं. स्त्रियांचा तिरस्कार करणं, स्त्रियांच्या शरीराच्या दर्शनाने तो भ्रष्ट होत असतो. जर त्याचं ब्रह्मचर्य शुक्ल ब्रह्मचर्यात तो स्त्रीविषयी अत्यंतिक सन्मानाची भावना बाळगतो. सर्व स्त्रिया माते समान किंवा बहिणी समान असतात असं असतं तर असं झालं नसतं. परंतु अरे संन्याशांनो, तो ब्राह्मण पांडवांना संन्याशी समजत होता म्हणून तो म्हणाला, अरे संन्याशांनो, त्या प्राचीन काळात ब्रह्मचर्याच्या अशा 2 प्रकारांची माहिती नव्हती. बहुधा सगळेच ऋषी कृष्ण ब्रह्मचर्यच आचरत होते. विश्वामित्रसुद्धा त्यामुळे मेनकेच्या आहारी गेला होता. ते तुम्हाला माहीत असेलच. तो ब्राह्मण पुढेही सांगतो, भारद्वाजाला समजतं की त्याचं वीर्य शरीरातून बाहेर आलेलं आहे, तर तो ते मातीवर पडू नये म्हणून हाताच्या द्रोणात पकडतो. त्या वीर्यातून एक बालक उत्पन्न होतं आणि त्याचं नाव द्रोण असं ठेवलं जातं. भारद्वाजाचा तो पुत्र त्याच्या मार्गदर्शनाखाली सगळे वेद, वेदांत आणि इतर विविध ज्ञानशाखा शिकून त्यात प्रवीण होतो. त्यामध्ये धनुर्विद्या, मंत्रविद्यासुद्धा असते. त्या भारद्वाजाचा एक मित्र असतो, त्याचं नाव प्रीशत आणि तो प्रीशत पांचाल राजाचा अधिपती असतो. ज्यावेळी द्रोण जन्मतो
त्याच सुमाराला प्रिशताला एक पुत्र होतं आणि त्याचं नाव तो द्रुपद असं ठेवतो. शिक्षणासाठी द्रुपद भारद्वाजांच्याच आश्रमात येतो आणि त्यामुळे द्रोण आणि द्रुपद लहानपणापासूनच एकत्र खेळत असत. यथावकाश प्रिशताच्या स्वर्गवासानंतर नियमानुसार द्रुपद गादीवर येतो. इथे द्रोण भारद्वाजांच्या निजवासी जाण्यानंतर म्हणजे मृत्यूनंतर त्यांच्या आश्रमाचं काम पाहू लागतो आणि तिथे तो गुरुकुल चालवू लागतो. त्या सुमाराला भ्रष्ट क्षत्रियांचा बंदोबस्त करणारे जामदग्न्य म्हणजेच परशुराम आपलं सर्वस्व दान करण्याचं जाहीर करतात. त्यात त्यांची भौतिक संपत्ती आणि शस्त्रार्थ असं सगळंच होतं. द्रोणाला परशुरामांच्या भौतिक संपत्तीत बिलकुल रस नव्हता, परंतु त्यांच्या शस्त्रार्थात मात्र आणि त्याबरोबर ती विद्या ह्यात रस होता. परशुरामाकडे गेल्यानंतर द्रोण त्यांना म्हणतात, अहो द्विजश्रेष्ठ, मला आपल्या संपत्तीत रस आहे. त्यावर तो परमक्षत्रिय जामदग्न्य त्याला म्हणतो, माझी भौतिक संपत्ती मी इतर ब्राह्मणांना आणि भूमी काश्यपाला दान केलेली आहे. आता फक्त शस्त्रार्थ आणि त्याबाबतची विद्या माझ्याकडे आहे. ती जर तुला पाहिजे असेल तर मी तुला ती देण्यास तयार आहे. त्याशिवाय माझं शरीर आहे. तुला यातील काय हवं ते तू मला सांग. ते ऐकल्यावर द्रोण नम्रपणे त्यांना सांगतात, मी भारद्वाजांचा पुत्र द्रोण. मला तुमची शस्त्रार्थ आणि विद्या दान कराल तर ती पाहिजे आहे. ते परशुराम मान्य करतात. त्यांची सगळी शस्त्रार्थ आणि त्या संबंधित विद्या ते द्रोणांना दान करतात. ती मिळाल्यानंतर द्रोणांना अत्यानंद होतो, कारण त्यामुळे तो सर्वात श्रेष्ठ शस्त्रविद्या विशारद होत असतो. अशा रीतीने प्रबळ झालेला भारद्वाजांचा पुत्र त्याचा बालमित्र द्रौपदाकडे जातो. त्याला त्याच्या सगळ्या दरबारासमक्ष बोलतो की तो त्याचा बालमित्र आहे. ते ऐकून यज्ञसेनाला म्हणजे द्रौपदाला कमीपणा वाटतो. तो द्रोणाची ओळख देण्यासही नाकारतो आणि तो म्हणतो, इतक्या हलक्या कुळातील माणसं कधीही उच्च कुलीनांचे मित्र नसतात. जो योद्धा नाही तो योद्ध्याचा मित्र असू शकतच नाही. जो स्वतः राजा नाही तो एखाद्या राजाचा मित्र असूच शकत नाही. परशुरामाकडून सामर्थ्य घेऊन आलेला तो ब्राह्मण त्या अपमानाने अस्वस्थ होतो. त्या अपमानाचा वचपा काढण्याच्या उद्देशाने तो स्वाभिमानी ब्राह्मण कुरु राजाच्याकडे त्याच्या हत्तीचं नाव असलेल्या नगरी जातो आणि शस्त्र शिक्षकाची नोकरीही घेतो. तिथे कुरुवंशाचे भीष्म त्याला आदराने सन्मानाने आसरा देतात आणि तिथे तो त्या तेजस्वी पांडवांना शिकवून तयार करतो. तेवढं झाल्यानंतर द्रोण आपल्या अपमानाचा वचपा काढण्यासाठी पांडवांच्याकडे त्याची दक्षिणा मागतो. द्रोण पुढे त्यांच्या शिष्यांना बोलतो की त्याला जी दक्षिणा पाहिजे ती ते देणार का. त्यावर द्रोण त्यांना सांगतो, त्याची दक्षिणा आहे पांचाल नरेशाचा पराभव करणं. ते ऐकून ते त्याचे शिष्य त्यासाठी तयार होतात. अर्जुन म्हणतो, अशा युद्धामुळे आम्हाला आमच्या विद्येचा प्रत्यय येईल. ते सगळे कुरु राजपुत्र ती दक्षिणा देण्यासाठी तयार होतात. ते निश्चित झाल्यानंतर द्रोण त्यांना सांगतो, तो द्रुपद प्रिशताचा मुलगा ज्या नगरीत राहतो त्याचं नाव आहे छत्रवती. त्याच्या हातून ते जिंकून घ्या आणि मला दान करा. त्यानंतर ते शूरवीर महारथी कुरु राजपुत्र छत्रवतीवर हल्ला करतात आणि द्रुपदाला हरवतात. त्याला कैदी करून द्रोणांच्या पुढे उभंही करतात. एखाद्या कैद्यासारखा तो राजा द्रोणाच्या पुढे खाली मान घालून उभा राहतो. द्रोण त्याला विचारतात, माझी मैत्री तुला मान्य आहे का. तू बोलला होतास की जो राजा नाही तो राजाचा मित्र असू शकत नाही. आता तू राजा राहिलेला नाही आहेस, माझ्यासारखा भिकारी झाला आहेस, म्हणून तू माझी मैत्री मान्य करतोस का. तसं असेल तर मी तुझ्या राज्याचे 2 तुकडे करणार आहे. त्यातील उत्तम भाग मी माझ्याकरता ठेवणार आहे, जो गंगेच्या उत्तरेकडे आहे, आणि उरलेला कमी प्रतीचा हिस्सा जो गंगेच्या दक्षिणेकडे आहे तुला तो देणार आहे. मग मी सुद्धा राजा होतो आणि मग आपण मित्र म्हणून समजू शकतो का. एवढं सांगून तो विद्वान ब्राह्मण थोडा वेळ थांबतो आणि नंतर सांगायला लागतो. द्रुपद बोलतो, हा हरलेला पांचालाचा राजा तिथे हजर असलेल्या सगळ्यांना सांगतो, भारद्वाजाच्या सुपुत्रा, तुझं भलं होवो. आपली मैत्री सर्व काळ राहील. मला माझी चूक समजलेली आहे. दोघेही अपवित्रांचे शत्रू राहतील असं बोलला, पण तो स्वाभिमानी राजा त्यामुळे खरं तर फारच दुखावला गेला होता. त्याचा वचपा काढण्याची स्वप्न तो मनात ठेवून निघून गेला. अशा रीतीने
आदिपर्वातील चैत्ररथ पर्वाचा 168वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 169. चैत्ररथ पर्व पुढे चालू. तो ब्राह्मण सांगत राहतो की राजा द्रुपद निराश मनाने शांती मिळवण्यासाठी एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात असा भटकत असतो. तो अशा उच्च दर्जाच्या ब्राह्मणाच्या शोधात असतो ज्याचं यज्ञयागात प्रभुत्व आहे. झालेल्या पराभवामुळे आणि त्यापेक्षा जास्त निपुत्रिकतेमुळे तो अगदी हताश झालेला असतो. मग तो विचार करत असतो की मी कितीही संपन्न असलो तरी मी निपुत्रिक आहे याचं मला दुःख होत आहे. माझ्या अपमानाचं सूड द्रोणावर उगवण्यासाठी मला एक पुत्र पाहिजे, नाहीतर माझ्यानंतर पितर मला माफ करणार नाहीत. द्रुपदाला ती हार जिव्हारी लागत होती. तो त्यामुळे बेचैन राहत असे. तो श्रेष्ठ राजा यज्ञसेन त्याच्या क्षात्र तेजाने द्रोणांचा म्हणजेच त्याच्या पांडव शिष्यांचा पराभव करू शकणार नव्हता. यमुना नदीच्या किनाऱ्यावर आणि गंगा नदीच्या किनाऱ्यावर तो असा ब्राह्मण शोधत होता की जो त्याला त्याच्या कामात सहाय्यभूत होईल. तिथे एका आश्रमात सर्व ब्राह्मण स्नातक होते. ते सगळे तत्वनिष्ठ होते, कठोर तपस्या करणारे होते, ब्रह्मचारी होते. तिथे 2 गुणी तपस्वी बंधू होते. त्यांची नावं होती यज आणि उपयज. त्याच्या इंद्रियांवर पूर्ण नियंत्रण होतं. त्यांचा प्राचीन विद्या ज्या कश्यपांच्या परंपरेतील होत्या. चांगला अभ्यास होता. विशेष म्हणजे ते यज्ञसेनाच्या उद्देशाला चांगली मदत करण्याच्या योग्यतेचे होते. ते लक्षात आल्यावर तो राजा आपल्या उद्देशाशी एकनिष्ठपणे त्या दोघांना खुश करण्याच्या कामाला लागतो. त्यांच्या सर्व अपेक्षा तो वेळोवेळी पूर्णही करत असतो. अशा रीतीने द्रौपदाने त्या दोघांना संतुष्ट केलं आणि अशा रीतीने ते संतुष्ट झाल्या आहेत हे समजल्यावर तो त्या दोघांना त्याची इच्छा बोलून दाखवतो. तो राजा त्यांना विचारतो, अहो ब्राह्मण, आपण माझ्यासाठी ते यज्ञकांड कराल का की ज्यामुळे मला असा मुलगा होईल जो माझा शत्रू द्रोणाचार्य याला ठार मारेल. ते काम जर आपण केलं तर मी तुम्हाला 10,000 खिल्लार देईन. त्याशिवाय आणखीन काही पाहिजे ते सगळं मी तुम्हाला देईन. ते ऐकल्यावर ते ब्राह्मण त्याला सांगतात, असे यज्ञ आम्ही करणार नाही. ते त्यांचे विचार अंतिम नसल्याचे समजून तो राजा त्या ब्राह्मणांची सेवा तशीच चालू ठेवतो. 1 वर्षभर अशी तो सेवा त्या ब्राह्मणांची करतो आणि त्यानंतर मात्र त्या भावातील एक भाऊ म्हणजेच उपयज राजाला मधुर स्वरात बोलतो, अहो राजर्षी, एके दिवशी माझा मोठा भाऊ वनात भटकत असताना मातीत पडलेलं एक फळ तो पाठचा विचार न करता उचलतो. त्याच्या मागून मी जात होतो. त्याची ती अनुचित कृती मी पाहिली. माझ्या भावाने बेपर्वाईने ते केलं होतं. असं फळ खाण्यात काही गैर नाही असं तो समजतो. त्यात काही पाप नाही असं तो सांगतो. जो एक प्रकारचं पाप करण्यात गैर समजत नाही तो इतर प्रकारचं पापसुद्धा करू शकेल. माझा भाऊ जेव्हा गुरुकुलात राहत होता तेव्हा इतरांनी उष्टवलेले खाद्य तो बिनदिक्कतपणे खात असे. त्याला सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ खूप आवडतात. त्याला आवडत नाही असा खाद्यपदार्थ मला तर दिसत नाही. ह्यावरून मला वाटतं की त्याला सगळ्या भौतिक गोष्टींचं आकर्षण असतं. म्हणून हे राजा, तू त्याला खुश करशील तर तो तुझी इच्छा पूर्ण करील. द्रौपदाचं यजाबद्दलचं मत तितकंसं चांगलं नव्हतं, तरी पण उपयज सांगतो म्हणून तो त्याच्याकडे जातो. त्याला बोलतो, अहो ब्राह्मण, तुम्ही माझं हे काम कराल तर मी तुम्हाला 80,000 गायी देईन. द्रोणाबद्दलचा माझा द्वेष माझं हृदय सतत जाळत आहे. आपल्या मदतीने तो माझा जळफळाट नाहीसा होईल असं मला वाटतंय. पुढे तो राजा त्याला असंही म्हणतो की जेव्हा आम्ही गुरुकडे शिकत होतो तो द्रोण सर्वच अस्त्र-शस्त्र सिद्धीत माझ्यापेक्षा नेहमी सरस असायचा. माझ्या मते असा कोणी क्षत्रिय या जगात नसेल की ते द्रोणाला मारू शकेल. तो सर्वश्रेष्ठ क्षत्रिय आहे आजच्या घडीला सुद्धा. त्याचं धनुष्य चांगलं 6 हात लांब असतं. ते नुसतं पाहिलं ना तरी धडकन बसते. त्याचा भाला त्याने फेकला ना की त्यापुढे कोणीही टिकूच शकत नाही. तो ब्राह्मण सगळ्या क्षत्रियांचा नाश करीत आहे. जणू काही हा दुसरा परशुरामच आला आहे. आता तर त्याने परशुरामाची सगळी विद्याही प्राप्त केलेली आहे. त्यामुळे आता त्याच्यापुढे कोणीही क्षत्रिय टिकाव धरणं केवळ अशक्यच झालेलं आहे. परशुरामाने फक्त भ्रष्ट क्षत्रियांचा नाश केला आणि ते एका परीने यथार्थ होतं. पण हा द्रोण
कुलीन क्षत्रियांचाही नाश करू पाहत आहे. हे आर्यांसाठी म्हणजे सुसंस्कृत समाजासाठी फारच मोठं अरिष्ट आहे. द्रोणाकडे ब्रह्मास्त्र आहे. त्याचा जर तो उपयोग करेल तर सर्व कुलीन क्षत्रियांचा नाश निश्चितच आहे. परंतु आपलं ब्रह्मतेज द्रोणाच्या ब्रह्मास्त्रापेक्षा जास्त प्रभावी आहे. म्हणून आपण मला जर मदत केली तर हे अरिष्ट टाळता येईल. कारण मी स्वतः ह्या द्रोणरूपी राक्षसाचा पाडाव करण्यास असमर्थ आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपल्या क्षमतेचा जर आपण उपयोग केला तर द्रोणाला थांबवणं शक्य होईल. अहो यज, तुझे श्रेष्ठ यज्ञ माझ्यासाठी करा. त्याचा माझा अर्थ असा आहे की मला असा पुत्र व्हावा की जो द्रोणाला ठार मारील. एवढं करा, म्हणजे मी तुला 10,000 गायी दान करीन. द्रुपदाचं असं वक्तव्य ऐकल्यानंतर तो ऋषी ज्या यज्ञकांडाची अपेक्षा यज्ञसन करीत होता ते करण्यासाठी लागणाऱ्या सामुग्री गोळा करण्यास सुरुवात करतो. त्या यज्ञाचा परिणाम फार गंभीर असेल याची पूर्ण जाणीव ठेवून आपल्या धाकट्या भावाची मदत मागितली. तो त्याला मदत करण्यास तयार होतो. तयारी पूर्ण झाल्यानंतर यज सांगतो राजाला की राजा, आता त्या द्रोणाचा नाश करणाऱ्या यज्ञाची व्यवस्था झालेली आहे. त्यानंतर उपयज राजाला कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत त्याची माहिती सांगतो. त्या यज्ञातून द्रुपदाला जो पुत्र पाहिजे तो मिळणार असतो. तो असा सामर्थ्यवान असेल की तो द्रोणाला युद्धात हरवेल. ते आश्वासक विधान ऐकल्यावर मोठ्या उत्साहाने तो मत्सरी राजा पुढच्या तयारीला लागतो. सगळी तयारी झाल्यावर यज यज्ञाच्या कुंडात शुद्ध तुपाची धार ओतल्यावर राजाच्या पत्नीला आवाहन करतो, इथे या. अहो राणी सरकार, प्रिशताच्या स्नुषा, आपल्यासाठी एक पुत्र आणि एक कन्या उपस्थित होत आहे. हे ऐकल्यावर राजाची राणी त्या उपाध्यायाला सांगते, अहो ऋषी, माझ्या तोंडात अजून केशराचा विडा आहे. माझ्या सगळ्या अंगाला विविध सुगंधाचा वास येत आहे. त्यामुळे मी हे यज्ञातील तूप म्हणजेच ब्राह्मणाचं वीर्य जे मला पुत्र आणि पुत्री देणार आहेत ते स्वीकारू शकत नाही. मला थोडा अवधी द्या. अहो ब्राह्मण यजर्षी, त्या संभोगाच्या प्रसंगासाठी. ते ऐकल्यावर तो ऋषी बोलतो, अहो महाराणी, आपण संभोग करा अगर करू नका. या यज्ञात जे अर्घ्य दिलेलं गेलं आहे ते कोणासाठीही थांबणार नाही. ते उपयजाने आरंभलेलं आहे. ह्या यज्ञाची पूर्तता का थांबवावी. एवढं बोलून तो ऋषी यज्ञकुंडात शुद्ध तुपाची धार लावतो. त्याबरोबर त्या अग्नीतून एक अग्नीसारखं तेजस्वी आणि दिव्य बालक बाहेर येतं. त्याच्याकडे पाहणं देखील अवघड होतं. त्याच्या अंगावर अभेद्य चिलखत होतं. हातात धनुष्य आणि बाण होतं. त्याच्या तोंडातून भयंकर आरोळ्या उमटत होत्या. अग्नीतून बाहेर आल्यानंतर ताबडतोबच तो एका रथात बसला आणि फिरण्यास निघाला. ते पाहून राजा द्रुपद आनंदाने जोरात ओरडला, अतिउत्तम, अतिउत्तम. पांचाल नरेशाचा आनंद आता गगनात मावेना. त्यानंतर आकाशवाणी झाली की हा राजपुत्र द्रोणाला ठार मारण्यासाठी उत्पन्न झालेला आहे. हा राजपुत्र पांचाल नरेशाच्या सगळ्या विवंचना दूर करेल. त्याच्या पित्याची ख्याती जगभर पसरवेल. राजाच्या दुःखाचं कारणही संपवेल. असं होत असतानाच यज्ञकुंडाच्या मध्यभागातून एक सावळ्या वर्णाची कन्या बाहेर येऊ लागते आणि तिचं नाव ठरतं पांचाली. ती अतिशय सुंदर असते. तिचे डोळे निळ्या कमळासारखे आणि केस कुरळे असतात. तिची अंगकांती सावळी असते. ती मोठं भाग्य घेऊन उत्पन्न झालेली असते. नखांचा रंग आरक्त होता. तिचे उरोज भरपूर आणि नितंब, गोल आणि भरलेले होते. तिच्या स्वरूपावरून कोणीही सांगेल की ती एक स्वर्गीय कन्या आहे. तिच्या अंगाला निळ्या कमळांचा मोहक सुगंध येत होता, जो 2 योजने दूरवर जाणवत होता. तिच्यासारखी रूपगर्विता सगळ्या पृथ्वीवर सापडणार नाही असंच तिचं सौंदर्य होतं. कोणी यक्ष किंवा दानव तिला मागणी घालण्यास येईल अशीच ती दिसत होती. तिच्या आगमनानंतर पुन्हा एक आकाशवाणी होते, ही कृष्णवर्णी मुलगी सर्व स्त्रियात अव्वल असेल आणि ती अनेक क्षत्रियांच्या मरण्यास कारणीभूत होईल. ही सुंदरी देवांचं काम करील आणि कौरवांना अडचणीत टाकेल. ती आकाशवाणी ऐकल्याबरोबर द्रुपद राजा आनंदाने गर्जनाच करतो. त्याचा तो आनंद गगनात मावेनासा होतो. एवढं झाल्यावर प्रिशताची स्नुषा आपल्या यज्ञसिद्धा कन्येला पहिलं वस्त्र नेसवते आणि यजाला विनंती करते, मी त्यांची माता आहे, ते त्या दोघांना समजून द्यावं. त्यावर तो ऋषी बोलतो,
तथास्तु. त्यानंतर त्या दोघांचं नामकरण विधी संपन्न होतो आणि ते काम इतर ऋद्विज उरकतात. त्यानुसार मुलाचं नाव ठरतं दृष्टद्युम्न, कारण तो दुम्नासारखा धाडसी होता आणि चिलखत आणि शस्त्र घेऊन उत्पन्न झालेला होता. त्याचप्रमाणे मुलगी सावळी होती म्हणून तिचं नाव कृष्णा ठेवलं गेलं. तो ब्राह्मण पुढे पांडवांना सांगत राहतो. अशा रीतीने ती जुळी द्रुपदाच्या यज्ञकुंडातून उत्पन्न झालेली होती. यथावकाश द्रोण भविष्याचं भान ठेवून द्रुपदाच्या मुलाला बोलावून परशुरामांनी दिलेली आणि त्याची सर्व अस्त्र शस्त्र सिद्धी शिकवतो आणि त्यांचे पांडवांनी जिंकून घेतलेलं राज्य परत करतो, कारण त्याला त्या यज्ञाचं महत्त्व समजलेलं होतं. अशा रीतीने आदिपर्वातील चैत्ररथ पर्वाचा 169वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 170वा. चैत्ररथ पर्व पुढे चालू. वैशंपायन सांगतात की त्या ब्राह्मणांच्याकडून जी आत्ताची लोकवार्ता पांडवांना आणि त्यांची माता कुंती यांना समजते, ते समजल्यावर एखादा तीक्ष्ण बाण अंगात घुसावा अशी त्यांची स्थिती होते. त्यांची मनाची शांतीच नष्ट होते. ते त्यांच्या घरी परततात. कुंती आपल्या सगळ्या लेकरांची मनस्थिती पाहून युधिष्ठिराला बोलते, मला वाटतं आपण जरा जास्तच अज्ञातवासात राहत आहोत. तिथे जगात काय होत आहे त्याची आपल्याला काहीच कल्पना येत नाही आहे. आपण बाहेरच्या जगाचा चांगला अनुभव घेतलेला आहे. आपण ह्या ब्राह्मणाच्या घरात खूप दिवस राहत आहोत. आपला काळ साधारणपणे चांगला मजेत गेला. सज्जन आणि प्रतिष्ठित लोकांनी आपल्याला भिक्षा देऊन जगवलं आहे. आपण या भागातील अनेक अरण्य सरोवरं आणि गावंही पाहिली आहेत. म्हणून मला असं वाटतं आहे की आता आपण पांचाल देशात गेलं पाहिजे. आपण तो देशही पाहिलेला नाही आहे. तो देश मला वाटतं आपणा सर्वांना नवीन संधी देईल. त्या देशाचा राजा यज्ञसेन ब्राह्मणांसाठी विशेष अनुकूल आहे असंच दिसतंय. आणि मला हेही सांगावंसं वाटतं आहे की आपण जास्त काळ एकचक्र गावात राहू नये, म्हणून आता इथून निघावं. आपण ह्या गावाची सर्व ऋणंसुद्धा फेडलेली आहेत. मला सांग माझ्या मुला, तुला काय वाटतं आहे? तिचं ते बोलणं ऐकून युधिष्ठिर तिला सांगतो, आमचं काम तुझ्या आज्ञेचं पालन करणं हे आहे. त्याप्रमाणे मी तुझ्या इच्छेचं स्वागत करतो. तरीही बाकीचे भाऊ काय विचार करतात ते सुद्धा पाहिलं पाहिजे. अर्जुन विचार करत राहतो, द्रोणांनी दृष्टद्युम्नाला माझ्यापेक्षा जास्त शिकवलं आणि परशुरामांचं ज्ञानसुद्धा दिलं. हे धोकादायक आहे, कारण आता दृष्टद्युम्न माझ्यापेक्षा जास्त हुशार झालेला आहे. अशा विचारांमुळे अर्जुनाच्या मनात द्रोणांबद्दल द्वेषाग्नी भडकतो. हे सगळं घडलं कारण आपण तिथे उपस्थित नव्हतो. त्या द्रोणाचार्यांचा काय दोष आहे असे विचारसुद्धा त्याला येतात. अशा रीतीने आदिपर्वातील चैत्ररथ पर्वाचा 170वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 171वा. चैत्ररथ पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की युधिष्ठिराशी बोलल्यानंतर ती प्रेमळ आई भीमसेनाला आणि नंतर अर्जुनाला आणि माद्रीच्या जोड्यांना अशा सगळ्यांना तिचं मत सांगते. त्यांना त्याबद्दल विचारते की त्यांचं काय मत आहे. पांचाल देशात अशा अज्ञात रूपात जाण्याच्या विचारांना ते पसंत करतात. त्या सर्वांची संमतीही मिळते. त्यानंतर ती माता ज्या घरात ते राहत होते त्या घरच्या यजमानाला अभिवादन करते आणि आभारही मानते. अशा रीतीने ते पांचाल देशाकडे निघण्याच्या तयारीला लागतात. तरीही नकुल आणि सहदेव तिला आठवण करून देतात की आपण कृष्णद्वैपायन यांच्या येण्याची प्रतीक्षा केली पाहिजे, कारण व्यास त्यांना बोलले होते की ते आल्यानंतर आपण हे गाव सोडावं. त्याचा विसर पडला होता की काय? कुंतीला ते स्मरतं आणि ती त्या जुळ्या भावंडांचे आभार मानते. पांडव व्यासांच्या येण्याची वाट पाहत बसतात. त्याप्रमाणे एक दिवस व्यासमुनी त्यांना भेटण्यासाठी येतात. त्यांना येताना पाहताच ते सगळे कुरु राजपुत्र आणि त्यांची राजमाता उभं राहून त्यांचं स्वागत करतात. त्यांची पाद्यपूजा केल्यानंतर त्यांचं क्षेमकुशल विचारतात. त्या स्वागतामुळे संतुष्ट झालेले कृष्णद्वैपायन त्यांना बसण्यास सांगतात. नंतर तो ऋषी त्यांना उद्देशून बोलतो, अहो शूर योद्ध्यांनो, तुम्ही आत्तापर्यंत सात्विक मार्गाने आपलं जीवन जगत आहात. वेदात दिलेल्या पद्धतींचा दैनंदिन जीवनात उपयोग करीत आहात. तुम्ही ब्राह्मणांचा आदर करत आहात का? त्यानंतर व्यास म्हणतात, तुम्ही ब्राह्मणांचं पाहिजे तसं आवाहन करत नाही. काही ब्राह्मणांचे जसं पूजन व्हायला पाहिजे तसं झालेलं दिसत नाही आहे. असं बोलून नंतर तो ऋषी आणखीन बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा करतो.
त्यानंतर तो ऋषी एका वेगळ्याच गोष्टीचा उल्लेख करतो. म्हणजे तो सांगतो, एका महान ऋषींची कन्या जी विलक्षण देखणी आहे, इतर बाबीत सुद्धा गुणवान आहे, तिच्या मागील जन्माच्या कृत्यामुळे ह्या जन्मात मोठ्या अडचणीत पडली आहे. ती अप्रतिम सुंदर असूनही तिला योग्य वर मिळत नाही आहे, म्हणून ती संन्यास मार्गाने जीवन व्यतीत करण्याचं ठरवते. त्यामागील उद्देश, त्या तपस्येने तिला योग्य वर मिळेल अशी अपेक्षा होती. त्या तिच्या घोर तपस्येमुळे महादेव शंकर साक्षात तिला प्रसन्न होतात आणि विचारतात, बोल भाग्यवान, तुला कोणता वर पाहिजे आहे? ते पाहून ती मुलगी आनंदाने शंकरांना सांगते, मला असा नवरा पाहिजे जो सर्व गुणसंपन्न असेल. ते तिचं बोलणं ऐकल्यावर तो ईशान म्हणजे महादेव तिला सांगतो, तुझं भलं हो. तुझ्या कर्मानुसार तुला पुढील जन्मी भरतवंशातील 5 राजपुत्रांशी लग्न करायचं आहे. ते ऐकून चमकलेली ती ऋषिकन्या विचारते, अहो ब्रह्म, मला तुमच्या कृपेने फक्त एकच नवरा पाहिजे आहे आणि तो सुद्धा याच जन्मात हवा आहे. ते ऐकल्यावर हसून तो ईशान तिला आठवण करून देतो की तिने 5 वेळा त्याच्याकडे एकच मागणी केली होती की तिला चांगला नवरा पाहिजे. त्यामुळे तुला पुढच्या जन्मात 5 नवरे एकत्र मिळणार आहेत, त्याला मी बदलू शकत नाही. आता ती ऋषिकन्या ह्या जन्मात यज्ञकुंडातून द्रुपदाच्या पदरी आलेली आहे. तिच्यामुळे भ्रष्ट क्षत्रियांचा नाश होणार आहे. आज ती कृष्णा ह्या नावाने प्रिशताच्या कुळात आलेली आहे आणि ती तुम्हा सगळ्यांची पत्नी होणार आहे. त्या कारणाने तुम्ही सगळीजणं ताबडतोब पांचाल देशाला निघून जा आणि तिथे अज्ञातवासात राहा. कृष्णाशी तुमचा विवाह झाल्यामुळे तुम्ही सगळे आनंदी व्हाल. पांडवांना एवढं सांगून तो महर्षी त्यांना शुभेच्छा देऊन आपल्या ठिकाणी निघून जातो. आणि अशा रीतीने आदिपर्वातील चैत्ररथ पर्वाचा 171वा भाग इथे संपलेला आहे. भाग 172 चैत्ररथ पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतात की व्यास एवढं बोलून गेल्यावर ते महारथी सामर्थ्यवान पंडूचे पुत्र त्या गोष्ट सांगणाऱ्या ब्राह्मणाला वंदन करून पुढच्या प्रवासाला पांचालाच्या दिशेने निघतात. ते 5 निष्पाप पांडव आनंदाने त्या देशाकडे निघतात आणि त्यांची आई त्यांच्याबरोबर चालत असते. उत्तरेच्या दिशेने ते रात्रंदिवस चालत प्रवास करीत करीत एका शिवमंदिराकडे पोचतात. त्यानंतर ते पुढे गंगेच्या तटी येतात. तिथे धनंजय म्हणजेच अर्जुन सर्वांच्या पुढे त्यांना वाट दाखवण्याचं आणि श्वापदांपासून संरक्षण देण्यासाठी चालत असतो. त्याचवेळी तो अभिमानी आणि गर्विष्ठ गंधर्व राजा त्याच्या जनान्याबरोबर त्या गंगेच्या पाण्यात त्या निर्जन स्थळी विहार करीत असतो. त्या गंधर्व राजाला पांडवांच्या येण्याची चाहूल लागते. तो दुराभिमानी गंधर्व त्या व्यत्ययामुळे भडकून जातो. त्या पांडवांना त्यांच्या वयस्कर मातेबरोबर तो येताना पाहतो आणि स्वतःशीच बोलतो, हे सर्वांना माहीत आहे की सूर्य मावळल्यानंतरच्या संधी प्रकाशात यक्ष, गंधर्व आणि राक्षस त्यांना पाहिजे तिथे भटकू शकतात. इतर काळ माणसांचा असतो, म्हणून जर माणसं आमच्या प्रहरी भटकू लागली तर त्या मूर्ख माणसांना मारण्याचा हक्क आम्हाला आहे. तो ओरडून त्या पांडवांना सांगतो, इथून दूर राहा. मी गंगेत माझ्या बायकांसमवेत स्नान करीत आहे. वेदांचं ज्ञान असलेले हा नियम पाळतात. आणि त्यानंतर तो हेही बोलतो की माझं नाव अंगारपर्ण आहे. माझ्या वाटेला जे जातात त्यांना मी चांगलाच धडा शिकवतो. मी फक्त इंद्राला म्हणजेच कुबेराला घाबरतो. जिथे मी मजा करायला जातो त्या प्रदेशाला सुद्धा माझ्या नावावरूनच अंगारपर्ण असंच म्हणतात. अशा ठिकाणी कोणीही कपाली, गंधर्व किंवा यक्ष फिरकत नाही. असं असताना तुम्ही क्षुल्लक माणसं इथे येण्याचं धाडस कसे काय करताय? मी कुबेराचा खास आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर इथून निघून जा. गंधर्वाचं ते उद्धट बोलणं ऐकून आणि त्याला उद्देशून अर्जुन सांगतो, अरे मठ्ठ बुद्धी, तो दिवस आहे की रात्र की संधिप्रकाश कुणालाही समुद्रावरून, हिमालयात किंवा नदी किनारी प्रवास करण्यापासून बंदी घालू शकत नाही. तुम्ही उपाशी असा किंवा भरल्या पोटी असा, कुणालाही रात्रंदिवस प्रवास करण्यापासून अटकाव घालू शकत नाही. हे तुझ्यासारख्या आकाशगमनी गंधर्वाला माहिती नाही ह्याचंच मला नवल वाटतंय. बाकी राहिला आमच्या येण्याचा मुद्दा. आम्ही बलवान आहोत आणि मी तुला भीक घालीत नाही.
जे पापी असतात आणि जे कमजोर असतात तेच फक्त तुझ्यासारख्यांना भीक घालतात. तुला माहीत आहे का की ही गंगा तिच्या 7 उपनद्यांसह म्हणजे गंगा, यमुना, सरस्वती, वितस्ता, शरयू, गोमती आणि गंडकी पवित्र मानली जाते. त्यांचं पाणी पिण्याने सर्व पापक्षालन होते. म्हणून ह्या नद्यांवर कोणीही केव्हाही येऊ शकतो. पुन्हा आणखीनही एक गोष्ट लक्षात घे की ही नदी अलकनंदा प्रदेशातून जाते. तो पितरांचा देश आहे आणि त्याला वैतरणी असं म्हणतात. तिथे पापी लोक जाऊच शकत नाही असं प्रत्यक्ष कृष्णद्वैपायन सांगतात. अशा नदीचं पाणी स्वर्गाकडे त्यात स्नान करणाऱ्यांना नेतं. असं असताना तू का मला अडवण्याचा प्रयास करीत आहेस? हे तुझं वागणं पवित्र नियमांना धरूनही नाही आहे. गंगेला स्पर्श करण्याचा हक्क तर सर्वांनाच आहे आणि तू कोण रे आम्हाला अडवणारा आहेस? वैशंपायन सांगतायत. हे अर्जुनाचं बोलणं ऐकून तो रागीट गंधर्व अंगारपर्ण चिडून पांडवांच्या दिशेने त्याच्या विषारी बाणांनी तिरंदाजीला सुरुवात करतो. हातात असलेल्या मशालीने आणि काठीने ते सगळे बाण अर्जुन निष्प्रभ करतो. अर्जुन त्याला म्हणतोय, अरे मूर्खा, ज्यांना शस्त्रविद्या चांगली येते अशांना तू घाबरवण्याचा प्रयत्न न करशील तर ते चांगलं ठरेल, फक्त तुझ्या भल्यासाठी. हे बघ, तू फेकलेली सगळी फुकट गेलेली आहेत. तू जर स्वतःला मोठा धाडसी आणि वीर समजत असशील तर माझ्या स्वर्गीय ताकद असलेल्या अग्निअस्त्रांनी जी बृहस्पतीने इंद्राला दिली, जी भारद्वाजांनी अग्निवेशाला दिली आणि त्याने द्रोणाला दिली आणि ती त्यांनी मला दिली, त्यांनी लढण्यास तयारी आहे का? यापुढे वैशंपायन म्हणतात की सात्विक संतापाने प्रेरित होऊन तो पांडव गंधर्वावर एक अस्त्र फेकतो आणि त्यामुळे त्या गंधर्वाचा रथ तिंदा जळून खाक होतो. त्या आयुधाच्या झटक्यानं तो गर्विष्ठ गंधर्व शुद्धीवर येतो. तो त्याच्या रथातून खाली उलटा कोसळतो. धनंजय त्याला त्याच्या केसाने पकडतो. त्याच्या गळ्यातला हार आणि इतर दागिने खाली पडतात. तो शुद्ध हरपलेल्या गंधर्वाला इतर भावांच्याकडे नेतो. ते तिच्या जीवलगाचे होणारे हाल बघून त्या गंधर्वाची बायको कुंभीनसी युधिष्ठिराकडे धावत जाते. त्याच्याकडे करुणेची भीक मागते. गंधर्व म्हणतो, अहो महान, मला तुमच्या भावांपासून संरक्षण द्या. माझ्या नवऱ्याला तुझ्या भावाच्या तावडीतून सोडवा. मी कुंभीनसी, त्या गंधर्वाची धर्मपत्नी. आम्हाला तुमच्या भावांकडून वाचवा. त्या गंधर्वाची आलाकीची स्थिती पाहून युधिष्ठिर धनंजयाला म्हणतो, जो शत्रू हरला आहे त्याला आणखीन मारणं अप्रस्तुत आहे. ज्याच्या संरक्षणासाठी त्याची पत्नी पाया पडते आहे ते कृत्य न हिंमतीचं न धाडसाचं. ते ऐकून अर्जुन त्या गंधर्वाला सोडतो आणि बोलतो, जा, तुला सोडलंय. हा आमचा कुरुवंशाचा राजा आज्ञा करतो म्हणून मी तुला सोडलेलं आहे. गंधर्व सांगतो, मी मानतो तू मला हरवलं आहेस, म्हणून मी यापुढे माझं नाव बदलणार आहे. कारण मी यापुढे अंगारपर्ण म्हणजे आग सोडणारं वाहन राहिलेलो नाही आहे. जेव्हा मला कोणी हरवलं आहे तेव्हा आता ते नाव वापरण्यात काही अर्थ राहत नाही. माझं भाग्य मात्र अशात आहे की आपण भेटत आहोत. तुझी आयुधं कशी काम करतात ते पाहायला मला मिळालं. जर तुला पाहिजे असेल तर मी तुला काही आमच्या अजब विद्या शिकवू इच्छितो. त्यामुळे तू मायावी भ्रमदेखावे तयार करू शकशील. ही विद्या फक्त आम्हा गंधर्वांनाच माहिती असते. माझा रंगीबेरंगी रथ तू जाळला आहेस. माझी प्रसिद्धी माझ्या रंगीबेरंगी रथासाठीच होती, ज्याचं नाव चित्ररथ होतं. म्हणून माझं नाव चैत्ररथ होतं. त्या जागी आता मला भस्म झालेल्या रथांचा गंधर्व म्हणून ओळखतील की काय अशी भीती वाटते. वैराग्यपूर्ण तपस्या करून ती विद्या भ्रामक देखावे तयार करण्याची मी संपादन केलेली आहे. परंतु तू मला जीवदान दिलंस म्हणून प्रतिस्पर्ध्याला हरवल्यानंतर तू जीवदान केलं म्हणून तुला मी ही विद्या शिकवण्यासाठी तयार आहे. ही विद्या मनूने सोमाला, सोमाने विश्ववसूला आणि विश्ववसूने मला शिकवली. त्या विद्येचं नाव आहे चक्षुही. आता मात्र शक्तिहीन झाल्यामुळे मी ती विद्या काही वापरू शकणार नाही. मी आत्तापर्यंत चक्षुही कशी पसरली ते पाहिलं आहे. आता त्याची उपयुक्तता काय ते पाहूयात. जे पाहायचं ते जसं पाहायचं आहे
तसं पाहता येतं. ही विद्या प्राप्त करण्यासाठी एका पायावर 6 महिने उभं राहून ध्यान करायचं असतं. पण मी तुला ती त्याशिवायच शिकवणार आहे. पुढे तो गंधर्वही सांगतो, अहो राजे, ह्या विद्येमुळे आम्ही माणसांपेक्षा जास्त उच्च ठरतो. या विद्येमुळे आपण चर्मचक्षुशिवाय सगळं पाहू शकतो, जसं आत्मिक चक्षुनी पाहावं. म्हणून आम्ही देवांच्या बरोबरीचे ठरतो. त्याशिवाय मी तुम्हाला सगळ्या भावंडांसाठी 100 असे घोडे देऊ इच्छितो. ते घोडे वेगवान असून ते लांब पल्ल्याची धाव न थकता करू शकतात. त्याचा पालन पोषणाचा खर्च अगदी कमी असतो. ते घोडे वजनाने कमी असतात. ते गंधर्वांच्या प्रदेशात होतात. फार प्राचीन काळी इंद्राचं वज्रास्त्र वृत्रास मारण्यासाठी तयार केलं गेलं, परंतु जेव्हा ते वृत्रावर फेकलं गेलं त्याचे 1000 तुकडे झाले. स्वर्गातील देव त्या वज्रास्त्राच्या तुकड्यांची मनापासून पूजा करतात. तीनही जगात जी देवांभोवती प्रभावळ दिसते ना, ती त्याचमुळे दिसते. ब्राह्मणांचं अर्ध्य देणं, क्षत्रियांचं तत्वासाठी लढणं, वैश्याचं दान करणं आणि शूद्राची सेवा ह्यासुद्धा त्याचाच भाग असतात. असं म्हणतात, क्षत्रियांच्या रथाच्या घोड्यांना अभय असतं. ते रथाचा भाग असतात. त्याला वडवं असं म्हणतात. त्यातील जे गंधर्वांच्या भागात जन्मतात ते कुठेही जाऊ शकतात आणि त्यांना हवा तो रंग घेता येतो. ते त्यांच्या धन्याच्या मर्जीनुसार वेग घेऊन धावू शकतात. मी जे घोडे तुम्हाला देणार आहे ते तुमच्या मनाप्रमाणेच वागतील. गंधर्वाचं ते वक्तव्य ऐकल्यानंतर अर्जुन त्याला म्हणतो, अरे गंधर्वा, मी तुला जीवदान दिलंय, म्हणून जर तू हे मला सगळं देत असशील तर ते मला नको. ते ऐकून गंधर्व त्याला म्हणतो, एखाद्या तेजस्वी इसमाची भेट होणं हेच मुळात भाग्याचं असतं. त्याशिवाय तू मला वाचवलं आहेस म्हणून मी तुझ्यावर संतुष्ट झालेलो आहे. त्यासाठी मी तुला माझी विद्या देत आहे असं समजून तू ते स्वीकारावंस, म्हणजे मी तुझ्या उपकारातून मुक्त राहीन. जर तुला हा व्यवहार मान्य असेल तर ह्या गोष्टींच्या बदल्यात तू मला तुझं अग्निअस्त्र द्यावं, म्हणजे व्यवहार पूर्ण होईल. अर्जुन म्हणतो, हां ठीक आहे, हे मला मंजूर आहे. मी तुझे घोडे घेईन, त्या बदल्यात माझं अग्निअस्त्र तुला देईन. आता आपण मित्र झालो आहोत असं मी समजतो आणि विचारतो, माणसाने गंधर्वांच्या कोणत्या गोष्टीला घाबरावं? अर्जुन पुन्हा विचारतो, आम्ही वेदशास्त्र संपन्न आहोत तेव्हा मला सांग, आम्हाला तुम्ही रात्री प्रवास करण्यापासून का आक्षेप घेता? गंधर्व त्यावर सांगतो, त्याचं कारण, तू शिक्षण पूर्ण केलंस तरी अजून अविवाहित आहेस. तुला कोणताही आश्रम म्हणजे ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम किंवा संन्यासाश्रम अजून मिळालेला नाही आहे. तसंच तुमच्या पुढून ब्राह्मण तुम्हाला वाट दाखवित नाही. त्यासाठी मी तुम्हा पंडुपुत्रांना अडवलं. यक्ष, राक्षस, गंधर्व आणि पिशाच, उरुग म्हणजे नाग आणि दानव असे आम्ही त्या गोष्टींचं ज्ञानी असतो. तुझ्या कुरु घराण्याचं ज्ञान असल्याने, ज्याप्रमाणे जे नारदांनी सांगितलेलं आहे, तुझ्या पूर्वजांनी अनेक सत्कृत्य केलेली असल्याने आणि मी स्वतः पृथ्वीची भटकंती करताना तुझ्या घराण्याच्या लोकांचं कार्य पाहिलेलं आहे, तरी तसेच तुझ्या गुरुला, भारद्वाजांच्या मुलाला ओळखतो. तरी पृथाच्या पुत्रा, मला माहिती आहे की तुम्ही यम, वायू, शक्र आणि अश्विन यांचे अंश आहात. तरी तसंच मला हेही माहीत आहे की तुम्ही सज्जन, गुणी, व्रतस्थ, धाडसी असून सगळी शास्त्र जाणता. तरी मी तुम्हाला अडवलंय. अरे कुरु राजपुत्रा, सामर्थ्य असलेल्याने अन्याय करणं किंवा करवणं हे निषेधार्थ आहे. आपल्या पत्नीच्या समक्ष कोणतीही गैरगोष्ट करता कामा नये. आमची म्हणजे गंधर्वांची शक्ती रात्री जास्त असते, त्यामुळे जेव्हा मी माझ्या पत्नीसह खेळत होतो तेव्हा तू तिथे आलास, त्यामुळे माझा संताप झाला आणि जे घडू नये ते घडलं. माझा तुझ्याकडून म्हणजे एका ब्रह्मचर्याकडून पराजय झाला. जर कोणी लग्नबंधनात अडकलेला क्षत्रिय असता तर मी असा हरलोच नसतो. तरी जो लग्नबंधनात अडकलेला परंतु ब्राह्मणांच्या संरक्षणात आहे असा क्षत्रियसुद्धा माझ्याकडून पराजित झाला नसता. इतकं ब्राह्मणांचं महत्त्व असतं माणसांसाठी, म्हणून नेहमीच क्षत्रियाने पुरोहिताच्या सांगण्यानुसार सगळे व्यवहार केले पाहिजेत. तापतीच्या मुला,
त्यासाठी कधीही क्षत्रियांनी विद्वान ब्राह्मणाच्या आधारानेच आपला राजव्यवहारसुद्धा केला तर तो सदैव यशस्वीच राहील. जो ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न आहे, वैरागी आहे, तपस्वी आहे, व्रतस्थ आहे, ज्याच्या सर्व वासना सुनियंत्रित आहे आणि जो सात्विक आहे, असा शहाणा ब्राह्मण पुरोहित राजाने पदरी बाळगला पाहिजे. तसं असेल तर तो राजा दिग्विजयी होईल आणि जो राजा असं पुरोहित सांभाळत नाही तो कधीही उत्कर्ष पावत नाही. अहो कुरुवंशाच्या राजपुत्रा, एक लक्षात असू दे की जो असं करतो त्याचं राज्य चिरंजीवच होतं. अशा रीतीने आदिपर्वातील चैत्ररथ पर्वाचा 172वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 173वा, चैत्ररथ पर्व पुढे चालू. ते ऐकून अर्जुन त्याला म्हणतो, तू मला दोनदा तापती म्हणून बोललास, त्याचा अर्थ काय आहे? आम्ही कुंतीची मुलं म्हणून कौंतेय मी समजू शकतो, पण हे तापती काय आहे? वैशंपायन पुढे सांगतायत. अर्जुनाचा तो प्रश्न ऐकल्यावर तो जाणकार गंधर्व त्याला एक कथा सांगतो, जी तीनही जगात मशहूर आहे. गंधर्व म्हणतो, अरे पार्था, सर्व लोकात एक अशा तुला मी आता ती रमणीय कथा सांगतो, ती नीट ऐक. म्हणजे मी तुला तापती असं का संबोधलं ते समजेल. सूर्याला, जो सगळ्या जगाला तप्त करतो, एक कन्या असते. विवस्वाताची म्हणजे एक सूर्य, ती मुलगी असते. ती सावित्रीची लहान बहीण असते. तापती तीनही जगात प्रसिद्ध असते, तिच्या वैराग्यपूर्ण तपस्येसाठीच. स्वर्गातील सर्व प्रजातीत म्हणजे देव, राक्षस, गंधर्व, यक्ष, अप्सरा आणि असुर, मग ह्यात दैत्य आणि दानवही येतात. ह्यात ती सगळ्यात जास्त सुंदर असते. तिचा आकृतिबंध प्रमाणबद्धच होता. नेत्र काळे आणि मोठे, अंगावरील वस्त्र देखणं, ती शुद्ध चारित्र्याची आणि सुस्वभावी होती. जशी तापती वयात आली तशी सूर्याची म्हणजे सवितृ तिच्या भवितव्याची चिंता वाढत गेली आणि तो सदोदित त्या चिंतेत असायचा की ह्या माझ्या गुणी कन्येला योग्य उपवर कुठून आणावा. अरे कुंतीपुत्रा, त्याच सुमाराला रिक्षाचा मुलगा म्हणजेच कुरुवंशाचा नरकेसरी, नाव संवर्ण, सूर्याची पूजा करीत असे, जो सूर्याला नियमितपणे अर्घ्य देत असे. फळ आणि फुलांनी त्याची आरास मढवीत असे. नवस आणि वैराग्यपूर्ण तपस्या करून नित्य सूर्याचं ध्यानही करीत असे. अशा रीतीने तो सूर्याची साधना पूर्ण श्रद्धेने, पावित्र्याने आणि भक्तीने करीत असे. तो संवर्ण, वेदांचं पवित्र नियम चांगले जाणणारा आणि सगळ्या पृथ्वीत श्रेष्ठ असा राजा. सूर्याला तापतीसाठी योग्यवर असं वाटू लागतं. विवस्वात तापती संवर्णास देण्याचं ठरवतो. जसं आकाश सूर्याच्या प्रभेने फुलून निघतं तसंच संवर्णाच्या कीर्तीने सगळी पृथ्वी प्रभावित होत होती. तापतीच्यासाठी चंद्र चांगला वाटत होता, परंतु संवर्णांच्या पुढे तो फिक्का पडला होता. एकदा, अरे पार्था, राजा संवर्ण शिकारीसाठी अरण्यात फिरत असताना त्याला योग्य शिकार न मिळाल्यामुळे तो त्या जंगलात त्याच्या घोड्यावरून भटकत होता. असं होत असताना त्याचा घोडा तहान आणि भूक याने थकून मरून जातो. आता तो राजा घोड्याशिवाय एकटाच भटकत भटकत फिरत असतो. तसं भटकत असताना तो एका टेकाड्याच्या माथ्यावर एक रूपगर्विता कन्या पाहतो. त्या सुंदरीचं देखणं रूप पाहता तो मतिभ्रष्ट झाल्यासारखा तिच्याकडेच एकटक पाहत राहतो. आकर्षक कटिबांधा, काळेभोर डोळे, लांब सडक केश आणि तिची उभी राहण्याची ढब, सगळं काही त्याला खेचून घेतं आणि तो तिच्या विचारात गढून जातो. ती तिथे एकटी काय करते आहे असा तो विचार करतो. सूर्याच्या प्रकाशात ती सोन्याची पुतळी असावी असंच वाटत होतं. जणू काही साक्षात लक्ष्मी उभी आहे असं त्याला वाटतं. तिला पाहिल्यावर त्या राजाच्या मनातून इतर सगळ्या स्त्रिया ज्या त्यांनी आधी पाहिलेल्या होत्या त्या तो विसरून गेला. तिच्या दर्शनाने डोळ्यांचं पारणं फिटलं असं त्याला वाटलं. तिच्याकडेच पाहत राहावं असं तो समजत राहिला. मग तो राजा त्याचं देहभान विसरला. सर्व स्वर्गातून प्रजातीमधून ही एकच लावण्यवती सगळं सौंदर्य घुसळून काढून उत्पन्न केली असावी असं त्याला वाटत होतं. मग राजाला वाटलं की ह्या सुंदरीची ओळख करून घेतली पाहिजे. त्याच सुमाराला
कामदेवाने त्याचं काम सुरू केलं आणि तो राजा कामवेदनांनी अस्वस्थ झाला. संवर्ण राजा शुद्ध रक्ताचा तिच्याजवळ सरकायला लागला. ती निष्पाप कन्या कशाचंही भान नसल्यागत तिथे तशीच स्मितहास्यवदना उभी होती. राजा तिची विचारपूस करणार होता. तो तिलाच विचारतो, सुंदरी, तू कोण आणि इथे एकटी काय करतेस? अशी एकटीच या निर्जन वनात का भटकत आहेस? असे सगळे दागदागिने घालून तू इथे या जंगलात काय करत आहेस? तू स्वर्गीय प्रजातीतील म्हणजेच राक्षस, यक्ष, अप्सरा, नाग, गंधर्व अशा कोणत्या कुळातली आहेस? माझ्या पाहण्यात तुझ्या एवढी देखणी बाई मी आजपर्यंत पाहिलेलीच नाही आहे आणि ती झालेलीही नाही असा माझा समज आहे. तुला पाहून माझ्या भावना उद्दीपित झालेल्या आहेत. तुझ्या एवढी सुंदर स्त्री मी आजवर पाहिलेली नाही. ते काळेभोर डोळे, तुझे लांब केस, कमनीयता, सर्वच काही अवर्णनीय असं तुझं रूप आहे. अशा रीतीने बोलत तो संवर्ण तिच्या अगदी नजीक जातो, पण ती कन्या त्याला काहीच बोलत नाही. जसं काही ती तिच्या ध्यानात मग्न होती. संवर्ण तिला स्पर्श करण्यात तितक्याच ती अदृश्य झाली. तिच्याच विचाराने त्रस्त झालेला तो राजा तिच्या अदृश्य होण्याने स्तब्ध उभा राहिला आणि नंतर तसाच तो वनात भटकत राहिला. अशा रीतीने आदिपर्वातील चैत्ररथ पर्वाचा 173वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 174वा. चैत्ररथ पर्व पुढे चालू. वैशंपायन पुढे सांगतच राहतात की गंधर्व पुढे सांगतो की ती सुंदर ललना दिसेनाशी झाल्यावर तो शत्रुघ्न राजा कामविव्वल अशा अवस्थेत शुद्ध हरपल्यागत जमिनीवर निपचित पडतो. त्या लावण्यवतीच्या ध्यानात तो तसा किती वेळ पडला कोण जाणे. काही समयानंतर ती स्वर्गीय सुंदरी तिथे प्रकट होते आणि आपल्या सुहास्य वदनाने त्या कुरुवंशाच्या पूर्वजाला चुचकारते. ती म्हणते, अहो नरकेसरी, अशा रीतीने शुद्ध हरवणं तुम्हाला शोभत नाही. पुढे ती मधुर स्वरात हेही बोलते की तुम्ही पृथ्वी तलावर ख्यातनाम आहात, उठा आता. ते तिचं भाषण ऐकल्यानंतर तो कामविव्वल राजा शुद्धीवर येतो. डोळे उघडून पाहतो ती त्याच्याकडे प्रेमळ दृष्टीने पाहत आहे असं पाहतो. तिचे गोल भरलेले नितंब त्याला त्या खाली पडलेल्या अवस्थेत विशेष जाणवतात. तो राजा संवर्ण अस्पष्ट आवाजात तिला म्हणतो, तू धन्य आहेस. अशी कृष्ण डोळे असलेली आणि भरलेल्या देहाची माझ्यासमोर उभी आहेस. मला तुझी इच्छा झाली आहे. कृपया माझी विनंती स्वीकार आणि मला धन्य कर. माझे त्राण संपुष्टात येण्याची वेळ झालेली आहे असं मला वाटतं, केवळ तुझ्यासाठी. तुझ्यामुळे तो कामदेव माझ्या चांगलाच मागे लागलेला आहे असं मला वाटतंय. एखाद्या विषारी नागासारखा तो मला दंश करीत आहे. भरपूर उरोज आणि नितंब असलेल्या हास्यवदना माझ्यावर कृपा कर. अहो चंद्रवदना, कमलनयना, गोड आवाज असलेल्या रमणी, तुझ्याशिवाय माझ्या जीवनात काही तथ्य उरलेलं नाही आहे. तुझे किन्नरासारखं बोलणं मला पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतंय. तुझ्याशिवाय मी जगू शकणारच नाही. हा बघ, काम मला पुन्हा पुन्हा चावतोय. मी आता काय करू? आपण गंधर्व विवाह करू. पुढे गंधर्व सांगतो. ते संवर्णाचं बोलणं ऐकून ती सूर्यकन्या तापती त्याला म्हणते, अहो राजर्षी, मी माझी मुखत्यार नाही आहे. माझे तात आहेत, ते हे सगळं ठरवतील आणि त्याप्रमाणेच काय ते होईल. कन्या नेहमीच पित्याच्या आज्ञेत राहते हे तुम्हाला माहिती आहे. जर तुम्हाला माझी एवढी इच्छा झाली असेल तर माझ्या पित्याकडे माझ्यासाठी मागणी घालावी. मी सुद्धा तुमच्यावर आरक्त आणि आसक्त झाली होती, पण मी मनाला आवरलं. ते तुला पुरुष असल्यामुळे असेल म्हणून कदाचित जमलं नाही. माझीसुद्धा तुझ्याशी रमण्याची वासना आहे, पण पित्याच्या मान्यतेनंतरच, नाही तर नाही. तुझ्यासारखा पती तीनही जगात मिळणार नाही, म्हणून कोणीही स्त्री तुला कधीही नाकारू शकणार नाही. तू सर्वगुणी आहेस, उत्तम कुळातली आहेस, म्हणून माझे पिता आदित्य तुला मान्यता देतील अशी माझी धारणा आहे. तुला तशी संधी मिळेल तशी मला मागणी घाल. त्यासाठी व्रतस्थता, प्रार्थना, ध्यान क्षमता, तपस्या म्हणजे इंद्रिय निग्रह आणि वैराग्य म्हणजेच निरहंकारी वृत्ती तुझ्याकडे असली पाहिजे. जर तू माझ्या बाबांना आवडलास तर मी कायम तुझीच अर्धांगिनी बनून राहील. माझं नाव आहे
तापती, मी सावित्रीची धाकटी बहीण आहे आणि सवितृची म्हणजे सूर्याची मुलगी आहे, जो सूर्य सगळ्या जगाला प्रकाशमान करतो. अशा रीतीने आदी पर्वातील चैत्र रथाचा 174वा भाग इथे संपलेला आहे. आदिपर्व भाग 175वा, चैत्र रथ पर्व पुढे चालू. अर्जुन ऐकत होता. गंधर्व त्याला सांगत होता. असं बोलून ती रूपगर्विता तापती सूर्याची धाकटी कन्या आकाशात निघून गेली. ती गेल्यानंतर तो राजा पुन्हा जमिनीवर पडला. तो तिथे तसाच पडलेला असताना त्याचे अमात्य आणि मंत्री त्याला शोधत शोधत तिथे आले. त्याला तिथे असं निश्चित पडलेलं पाहिलं. तो तेजस्वी राजा जसं इंद्रधनुष्य आकाशातून जमिनीवर कोसळलं आहे की काय असंच त्या अमात्यांना वाटलं. आपल्या राजाची ती अवस्था पाहून त्या इमानदार सेवकांच्या हृदयाला पीळ पडला. त्याला उठवण्याचे प्रयास झाले, पण तो राजा त्या स्थितीतून बाहेर येईल असं काही दिसलं नाही. तो वयोवृद्ध शहाणा दूरधोरणी मंत्री राजाला मधुर आवाजात हे असं काय झालं ते विचारतो. राजा काहीच प्रतिसाद देत नाही. तेव्हा ते कारभारी समजतात की राजा भूक आणि तहान यांनी त्रस्त झालेला असावा. शिकारीला वनात जाणाऱ्या क्षत्रियांचं असं बऱ्याच वेळा होतं, हेही त्याला माहीत होतं. त्या वृद्ध मंत्र्याने राजाच्या तोंडावर कमळ फुलांच्या सुगंधाने बनवलेलं पाणी शिंपडलं. त्यानंतर राजा सावकाशपणे सावध झाला. शुद्धीवर आल्यानंतर राजा त्यांना स्वतः तपस्या करण्याचा निर्धार केल्याचं सांगतो. मुख्यमंत्री तिथे थांबतो आणि इतर सगळ्यांना परत राजधानीकडे जायला सांगतो. राजा त्याच ठिकाणी त्या डोंगरात माथ्यावर वैराग्यपूर्ण ध्यान साधना करू लागतो. हाताने नमस्कार करून तो आकाशात सूर्याच्या दिशेने तोंड करून सूर्यावरच लक्ष केंद्रित करून ध्यान करायला लागतो. संवर्ण आपल्या राजगुरूंची सुद्धा आठवण करतो, जे साक्षात वसिष्ठ ऋषी आहेत. एकचित्त असा तो शत्रुघ्न महारथी राजा आपली तपस्या रात्रंदिवस करत राहतो. 12व्या दिवशी सर्व ज्ञानी राजगुरू वसिष्ठ त्या ठिकाणी येतात. त्यांना आल्याबरोबर त्यांच्या दिव्यदृष्टीने काय प्रकार आहे हे ते समजतं की राजा तापतीच्या इच्छेने व्यस्त झालेला आहे. तो श्रेष्ठ मुनी जो सर्व काही ओळखत होता राजाला आश्वासन देतो की तो सूर्याला भेटून पुढील कार्यवाही करण्याचा प्रयत्न करेल. त्यानंतर तो ऋषी सूर्याकडे जातो. त्याला आपली ओळख करून देतो की ते वसिष्ठ मुनी आहेत. तो सहस्त्र रश्मी आकाशाला दिपवणारा विवस्वात त्या ऋषीला ओळखतो आणि विचारतो, काय काम काढलं? वसिष्ठ मुनी त्याला सर्व काही सांगतो. विचारतो की त्याचा काय मानस आहे. सूर्य त्या महान तपस्व्याला आदरपूर्वक बोलतो, अहो महान मुनी, मी तुमची इच्छा पूर्ण करण्यास तयार आहे. तेव्हा सांगा काय पाहिजे आहे तुम्हाला. असं आश्वासन मिळाल्यावर तो मुनी आदरपूर्वक खाली मान घालून विनंती करतो, अहो विभावसू, माझा राज संवर्ण जो पृथ्वीवर राज्य करीत आहे, जसं तू आकाशावर राज्य करीत आहेस, सावित्रीची लहान बहीण तुझी धाकटी कन्या तापती हिचा हात मागतोय आणि त्यासाठी मी हा तुझ्या पुढे त्याच्या वतीने उभा आहे. तुला माहीत आहेच आहे की राजा संवर्ण गुणवान, यशस्वी, शक्तिमान, कर्तव्यदक्ष असा चतुरस्त्र राजा आहे. माझा राजा संवर्ण तुझा जावई होण्यास अगदी योग्य आहे. ऋषींची विनंती विभाकर म्हणजे सूर्य मान्य करतो आणि आपली कन्या संवर्णात देण्याची तयारी दाखवतो. तो तपन म्हणजे सूर्य आपल्या कन्येला तापतीला वसिष्ठांच्या हवाली करतो आणि बोलतो, ही माझी गुणवान कन्या मी राजा संवर्णाला देत आहे. राजाचं 12 रात्रीचं व्रत पूर्ण झाल्यानंतर तो ऋषी तापतीला राजाकडे सुपूर्त करतो. त्यासर्षी ती सूर्यकन्या आकाशात तीव्र प्रभा पसरवत आणि 10ही दिशा चमकवत राजाकडे जाते. तिला पाहून राजा संवर्ण अतिशय आनंदी होतो. गंधर्व पुढे अर्जुनाला सांगतो, अशा रीतीने तापती कुरु वंशाची पूर्वज होते. वसिष्ठांच्या प्रतिष्ठेमुळे आणि राजाच्या वैराग्यपूर्ण तपस्येमुळे तापती संवर्णाची पत्नी होते. त्याच डोंगरावर त्यांचा विवाह संपन्न होतो. काही काळ आपल्या पत्नीबरोबर त्याच डोंगरावर घालवण्याची परवानगी राजा ऋषींकडून घेतो आणि मुनी वसिष्ठ परत जातात. राजा संवर्ण आणि तापती एकमेकात रममाण होतात. तिथे ते उभयता 12 वर्ष तशीच घालवतात. त्या काळात इंद्र
संवर्णाच्या राज्यावर पाऊसच टाकत नाही. त्यामुळे सारी माणसं त्रस्त होतात. वनस्पती, श्वापद, पिकं सगळंच बरबाद होत जातं. लोक कंटाळून ते राज्य सोडून निघून जातात. तिथे साधे दवसुद्धा पडेनासं होतं. संवर्णाचं राज्य उपासमार आणि रोगबळी यांनी उद्ध्वस्त होतं. लोक आपली मुलं बाळं सोडून देतात आणि परागंदा होतात. सर्व काही नष्ट होतं. जणू काही मृतांची नगरी असं त्या प्रदेशाचं होतं. फक्त भूतं फिरत आहेत असंच झालेलं असतं. असं पाहून अखेरीस ऋषी वसिष्ठ राजाला परत बोलवतात आणि राज्यकारभारात लक्ष घालण्यास सांगतात. बऱ्याच अवधीनंतर तो तपस्वी राजा आपल्या बायकोबरोबर राज्यात प्रवेश करतो. जसा राजा राज्यात येतो तसं सर्व काही पूर्ववत होतं. पाऊस पडायला लागतो. लोक पुन्हा परततात. पिकं चांगली उगवतात. राज्यात पुन्हा भरभराटी येते. इंद्राने जसं त्याच्या पत्नी सांचीबरोबर यज्ञ केले तसंच तोही करतो. अरे अर्जुना, हा आहे प्राचीन इतिहास तापतीचा, जी तुमची मूळ पूर्वज आहे. संवर्ण आणि तापती ह्यांना एक मुलगा होतो, तो कुरु, आणि त्यांच्या वंशाला कुरुवंश असं म्हणतात. म्हणून तुम्ही तापत्य आहात, समजलं? अशा रीतीने आदी पर्वातील चैत्ररथ पर्वाचा 175वा भाग इथे संपलेला आहे.